चला, हिवाळा म्हटलं की अंड्याच्या भाजीचा बेत तर झालाच पाहिजे. तर या ठिकाणी मी साहित्य घेतलेलं आहे. कोथिंबीर, त्यानंतर 2-3 हिरव्या मिरच्या, त्यानंतर या ठिकाणी एक 8-10 काजू घेतलेले आहेत आणि या ठिकाणी या आकाराच्या चमच्याने 2 चमचे बेसन घ्यायचं आहे. त्यानंतर 3 कांदे घेतलेले आहेत, त्यानंतर 3 टोमॅटो आहेत आणि या ठिकाणी अद्रक आणि या ठिकाणी लसूण आपल्याला घ्यायचं आहे. हे झालं आपल्या अंड्याच्या भाजीसाठी लागणारं साहित्य. आता आपल्याला या ठिकाणी तेल टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला कांदा टोमॅटो या ठिकाणी टाकायचा आहे. हा मसाला आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे. हा मसाला भाजत आल्यावर आपल्याला या ठिकाणी 2 चमचे डाळीचं पीठ घालायचं आहे. त्यानंतर आपल्याला 2 चमचे घरी बनवलेला काळं तिखट यामध्ये घालायचं आहे. या ठिकाणी परत तुम्ही थोडंसं तेल घालू शकता. या ठिकाणी चवीसाठी हळद घालायची आहे. या ठिकाणी घरी बनवलेली धने पावडर आपण या ठिकाणी घालायची आहे. चवीनुसार आपण या ठिकाणी याच्यामध्ये मीठ पण घालायचं आहे. या ठिकाणी मी चवीसाठी अंबारी मसाला देखील वापरणार आहे. आता या ठिकाणी हिरवी कोथिंबीर घालणार आहे. आपला मसाला आता चांगला भाजलेला आहे. या ठिकाणी थंड होण्यासाठी आपण मसाला काढून घेणार आहोत. या ठिकाणी आपला मसाला थंड झालेला आहे. आपण आता याची मिक्सरवरती बारीक पेस्ट करून घेणार आहोत. या ठिकाणी बारीक पेस्ट होण्यासाठी मी याच्यामध्ये थोडंसं तूप घालत आहे. या ठिकाणी आपली पेस्ट बनवून रेडी आहे. या ठिकाणी आपलं तेल गरम झालेलं आहे. या ठिकाणी आता आपण पेस्ट टाकू शकतो. आता ही पेस्ट आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे. या ठिकाणी आपण अंड्यांना अशा रेषा पाडून घेणार आहोत. या ठिकाणी आपली भाजी आता रेडी झालेली आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अतिशय स्पायसी अंडा करी आपली या ठिकाणी तयार झालेली आहे. चला, हिवाळा म्हटलं की अंड्याच्या भाजीचा बेत तर झालाच पाहिजे. तर या ठिकाणी मी साहित्य घेतलेलं आहे. कोथिंबीर, त्यानंतर